आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे। या राऊंडसाठी आपल्याला पुन्हा एकदा 3 नवीन स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे निवडण्यासाठी माझ्याकडे 3 क्वीन्स आहेत। त्या मला एक एक टोकन काढून देणार आहेत। अनन्या, मला यातलं एक टोकन काढून दे। अन्वई, एक द्यायचं टोकन। आणि डॉली, डोळे बंद कर आणि मिक्स करून दे लवकर। या तिघींनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 21। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 28। अरे वा। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 15। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी आपले 3 स्पर्धक नेहमीप्रमाणे उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? नरेंद्र कृष्णाजी मराठे। मराठे साहेब, तुम्ही इथं सेक्रेटरी आहात, बिल्डिंगची सगळी जबाबदारी तुम्ही सांभाळता। मला सांगा, घरातली जबाबदारी कशी सांभाळता? मार्केटिंग करतो थोडंफार बाहेर। मार्केटिंग तुम्ही काय करता व्यवसाय? मी शेअर मार्केट करतो। बाहेर तुम्ही किराणा मालाची खरेदीला किती वेळ जाता? जसं मटेरियल लागेल तसं खरेदी करायला जातो। म्हणजे समजा आज उद्या तुम्ही हे सामान घेऊन या, त्याप्रमाणे जातो। पण मग तसं शेअर मार्केट सारखं किराणा मालाच्या खरेदीमध्ये नसतं। एकदम भाव कमी झालेत, म्हणजे भाव कधी कमी होतच नाहीत, पण जे भाव वाढतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किराणा मालाच्या रेट बद्दल मला जास्ती माहिती नाहीये। त्यामुळे काकू सांगतील त्या लिस्ट प्रमाणे तुम्ही साहित्य घरी आणून देता? हो हो, की झालं काम तुमचं? बरं, धन्यवाद काका। नमस्कार, आपलं नाव? सुजाता देसाई। देसाई ताई, तुम्ही काय करता? शाळेत टीचर आहे। घरी कोण कोण असतं? वहिनी, दादा आणि आई वडील। आई वडील असतात। मग घरातली कामात तुम्ही किती सहभागी असता? नसते, फार नसता। पण मग मोस्टली कुठली तरी कामांमध्ये जास्त तुम्ही सहभाग घेत असाल ती कुठली कामं? स्वयंपाक, बाकी काही नाही। स्वयंपाक, बाकी काही नाही। धन्यवाद। नमस्कार, आपलं नाव? मिसेस अर्चना अरविंद कुंदप। कुंदप काकू? हो। अहो, मगाशी काका जिंकले आणि आता तुम्ही तेच नशिबाने? माझे मिस्टर। हो, पण मग आता पण तुम्ही नशिबाने आलेला आहे। मी मॅक्झिमम प्रयत्न करणार, बरंचसं जेवढं गोळा करता येईल तेवढं करणार। मग तुम्ही आता MTNL मध्ये काम करता असं मगाशी सांगितलं हो, होतं हो, काकांनी। हो. तेही काम करता आणि घरातली पण तुम्ही कामं करता? हो, मी सकाळी 5:45ला उठते, फिरून येते आणि आमच्याकडे जरा सोहळ्याचा जास्त प्रकार आहे। बर मी शक्यतो बसत नाही। बर। खरेदीला बाहेर कोण जातं? मी मुलुंडला आहे, त्यामुळे येताना मुलुंडवरून येताना बऱ्याचशा गोष्टी चोखंदळपणे खरेदी करते। अगदी इमर्जन्सी ज्याला भाव करावे लागत नाहीत हा, अशा गोष्टी मिस्टर फक्त इंटरेस्ट घेतात। बर। चला तर मग सुरुवात करूयात सुपर मार्केट राऊंडला। या राऊंड मध्ये तुम्हाला मी एक लिमिट सांगणार आहे। त्या लिमिटच्या एवढी तुम्हाला खरेदी करायची। जर तुम्ही तेवढी खरेदी केलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी केलीत तर तुम्ही खरेदी केलेलं सगळं साहित्य तुम्हाला आम्ही गिफ्ट म्हणून देणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला। पण अट अशी आहे की ही सगळी खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची। आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 1000 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30। 1000 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करायची आहे। 20 सेकंद झालेली आहेत। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जास्त खरेदी केली आहे तर ती खरेदी तुम्ही कमी सुद्धा करू शकता। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। पाहूयात कोणी किती खरेदी केली ते। आपल्या 3 स्पर्धकांच्या खरेदीचं बिल माझ्या हातामध्ये। पाहूयात कोणी किती खरेदी केले ते। कुंदप काकूंनी केलेली खरेदी आहे 1681 रुपयांची। यानंतर देसाई ताईंनी केलेली खरेदी आहे 685 रुपयांची आणि मराठे काकांनी केलेली खरेदी आहे 895 रुपयांची, जी जाते 1000 रुपयाच्या लिमिट जवळ। त्यामुळे ते ठरलं विजेता। अभिनंदन काका, अभिनंदन काका। आभारी आहे। शेअर मार्केटची खरेदी करता करता ही पण खरेदी तुम्हाला जमली। आता काय काकू खुश? खुश। यातलं कुठलं साहित्य पहिल्यांदा काकूला द्यायला आवडेल?
चहा पावडर. चहा पावडर म्हणजे चहा मिळेल. हा. आपल्या अंदाजे कितीचे विनर कुंदप काका आणि सुपरमार्केट राऊंडचे विजेते मराठे काका यांच्यामध्ये लढत होणार आहे जॅकपॉट राऊंड साठी. आज तुम्हाला उकडलेले बटाट्यांच्या साली काढायच्यात. जो एका मिनिटामध्ये सर्वाधिक बटाटे सोलेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघेही तयार? नक्की. सगळेजण तयार? 3:3. लवकर, एकही साल राहता कामा नये. 1 साल जरी राहिली तरी बटाटा काउंट केला जाणार नाही. लवकर लवकर. 3:3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती बटाटे सोललेत ते. मराठे काकांनी सोललेत 1, 2, 3 आणि 4 बटाटे. तर कुंदप काकांनी सोललेत 1, 2, 3, 4 आणि 5 बटाटे. त्यामुळे त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. काका कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरवा. लाल नाही? नाही, हिरव्या रंगाची. हिरवे. पाठीमागे काय वाटतंय? लाल की हिरव्या रंगाची चावी निवडली पाहिजे? हिरवा. लाल. लाल. लाल की हिरवा? हिरवा आहे. नक्की? नक्की. तीच चावी निवडणार? हो, हो. निवडा मग. कुंदप काकांनी हिरव्या रंगाची चावी निवडली आहे. त्यामुळे मराठे काकांना मिळते लाल रंगाची चावी. चला बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. थांबा थांबा जरा, मला सुद्धा उत्सुकता आहे आज जॅकपॉट काय ते बघण्याची. दोघेही तयार? 3:3. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत कुंदप काका. त्यांना मिळाले डाळ. अभिनंदन काका. थँक्यू. कावेरीला नेकलेस सेट दिला. मिळाले. आता डाळ कोणाला देणार? मिसेस न. काकूंना? हो, त्याशिवाय चिवडा मिळणार कसा? बर बर, म्हणजे चिवड्याची मॅनेजमेंट तुम्ही केलं, हो, तिकडे निश्चित, मॅनेज केलं निश्चित. सगळं. हो. अभिनंदन काका आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank आणि आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत मराठे काका. त्यांना मिळाला किचन सेट. काका अंतिम राऊंड सुद्धा तुम्ही जिंकलात. आता काकू नक्कीच खुश झाले असतील ना. आता या किचन सेट मध्ये तुम्ही पहिल्यांदा कुठली डिश करायला सांगणार त्यांना? मसाला डोसा. मसाला डोसा. हा. काकूंना सांगणार? हो, हो. अभिनंदन काका, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत मराठे काका. त्यांच्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा जर 3:3 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. तुम्ही आम्हाला SMS करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचे तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तोपर्यंत पाहायला विसरू नका 3:30.